नमस्कार सगळ्यांना. चैतन्य सत्संग मंडळाचे सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आभार मानते आणि आजच्या या प्रवचन सेवेला सुरुवात करते. सद्गुरू कृपेनेच हे सगळे चिंतनं होत असतात. त्यामुळे सद्गुरूंना अगदी मनापासून प्रणाम करून आपल्या सगळ्यांना ते आवडावं आणि सगळ्यांच्या मनात रुचावं अशी त्यांनाच प्रार्थना करते आणि आजच्या या प्रवचन सेवेला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मासानाम मार्गशीर्षोहम. आपला हा महिना मार्गशीर्षाचा सुरू झाला आहे आणि हा आवडता महिना आहे, भगवंतांचा आवडता. आणि त्रेतायुगात असं म्हणायचं की या महिन्यापासूनच मराठी वर्षाला सुरुवात व्हायची. आता कालानुरूप बदल होतो, त्याप्रमाणे बदल होतो आहे, पण त्यांचा आवडता आणि सुरुवातीचा असा तो महिना आहे. आणि आणखी एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये की आषाढ ते कार्तिक हा चातुर्मास संपलेला आहे. माऊलींचा संजीवन सोहळा झालेला आहे, त्याच्याबद्दलचं प्रवचन आणि निरूपण सुरू आहे. तर हा जो 4 महिन्यांचा कार्तिक मास आहे तो साधा आहे का? हा जो या महिन्यामध्ये कार्तिक मासापर्यंतचा जो आषाढ महिना आणि आषाढ ते कार्तिक हा चातुर्मास हा साधा नाही आहे. साधकांच्या दृष्टीने तर तो अजिबातच साधा नाही आहे, त्याला अगदी विशेष महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे. तर हा जो आहे हा चातुर्मास संपता म्हणजे संपल्याबरोबर निर्माण आलेला हा आपला जो मास आहे मार्गशीर्ष मास, म्हणजे भगवंतांना आवडत असेल आणि त्यानंतर हे 4 महिन्याची व्रतवैकल्य झाली, नाही म्हटलं तरी देवाचं नामस्मरण प्रत्येकजण करतच असतो 4 महिन्यात जसं जमेल तसं. आणि त्यानंतर येणारा मार्गशीर्ष, त्यानंतर येणारी दत्त जयंती, या सगळ्या गोष्टी कशा भारून टाकणाऱ्या आहे. वातावरणामध्ये समृद्धी आहे आणि जीवन उदात्त उन्नत आणि विकसित करण्यासाठी हा मार्ग आहे. मग आता त्यांनी म्हटलं आहे मार्ग 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 म्हणजे मार्ग रस्ता. मग हा मार्ग आहे भगवंताकडे जाण्याचा. मार्गशीर्षाचा अर्थ मार्गशीर्षाची फोड जरी केली तरी आपल्याला मार्ग म्हणजे भगवंताकडे जाण्याचा मार्ग. आपल्याला आतापर्यंतचे खूप मार्ग आपल्याला मिळालेत आणि त्या मार्गाने आपण चालत राहिलो. आता हा जो मार्ग आहे मार्गशीर्ष भगवंतांच्या आवडीचा, आता गीता जयंती येते आहे, हा मार्ग म्हणजे भगवंताकडे जाण्याचा, म्हणजे व्यापक होण्याचा, सूक्ष्म होण्याचा, साधना मार्ग सापडण्याचा, ह्या मार्गावरून जाण्याचा आहे. आणि शीर्ष म्हणजे आता शीर्षाची जर फोड करायची ठरवली तर आपण मस्तक हे जे आपण 4 वर्णांमध्ये सांगितलं ते सुद्धा करू शकतो. पण या ठिकाणी शीर्ष म्हणजे प्रमुख आणि अग्रक्रम असा जरी विचार केला ती अग्रक्रम केव्हा मिळतो आपल्याला ह्या मार्गावरती आल्याबरोबर अग्रक्रमाने आपण भगवंताचं चिंतन करतो, असा हा मार्गशीर्ष महिना आहे. आणि मुख्य म्हणजे गीतेवरती विश्वास आहे सगळ्यांचा. आता सगळे जे साधक आहेत ते गीता मार्ग चालणारेच आहेत, त्यामुळे भगवंतांचं वचन हे आपल्याला खरं मानायचं आहे, मानतो आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पटणार आहेत. आणि पटल्याच्या शिवाय तर काहीच नाही. जोपर्यंत पटत नाही त्यावरतीच आपण मनन चिंतन केलं आहे, बुद्धीचं चैतन्य प्रेमावर अवलंबून, आणि बेलसरींचं याच्यावरनं मागच्या चरितामध्ये जे चालू आहे तेच पुढचं आहे. आणि हे 4 महिने जे भक्तीचे संस्कार थोडेफार आपल्या मनामध्ये असतात शिल्लक, आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे ह्या मार्गानेच फक्त अग्रेसर व्हायचं आहे, दुसरा कोणता मार्ग नाही. आणखी एक गोष्ट सध्या सुरूच आहे, म्हणजे सतत काही ना काही दिसतच असतं. आता मार्तंड भैरवांचं नवरात्र म्हणजे षडरात्र सुरू आहे, चंपाषष्ठीपर्यंतचा, 21 तारखेपासून चंपाषष्ठीचा 21 ते 25, आणि हा मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला तो म्हणजे सुरू आहे सध्या. मग त्यांनीसुद्धा मणी आणि वल्लभाचं निपात केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्या गोष्टींकडे बघतो की नाही नवीन अर्थाने, तेव्हा कळायला लागतं मणी आणि वल्लभ म्हणजे मणी आणि मल्ल जे आहेत ते आपलेच मोह आणि अहंकार आहेत. आणि त्या मोह आणि अहंकाराला त्या दैत्यांना मार्तंड भैरवांनी मारलं. आणि मारलं असताना त्यांची एक वेगळी परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे ते करतात. जे त्यांचे ते वाद्य आहेत
त्या वाद्यातून म्हणे ती ऊर्जा निर्माण होते भक्ताच्या मनात, हे सगळं की नाही वैयक्तिक आहे. म्हणजे प्रत्येक सणाचं असं वेगळं वैशिष्ट्य आहे. मग ते मणी आणि मल्ल मारले म्हणजेच आपले मोह आणि अहंकार मारले, आणि जो मोह आणि अहंकार ज्याचे थोडे मारल्या जातील स्वतःच्या मनानेच, त्यांच्यामध्ये मल्हारी मार्तंड प्रगट होईल. ही चंपाषष्ठीचा योग आहे. आणि भगवंत आपल्याला सतत ग्वाही देतात आहे. संजीवन समाधी सोहळ्याचं विशेष आपलं प्रवचन सुरू आहे. त्यामुळे ती संजीवन समाधी पुन्हा आपल्या हातामध्ये पकडायची आहे. आणि त्या अनुषंगाने आजचे हे 6 दिवससुद्धा किती महत्त्वाचे आहे. म्हणजे एकत्र जर विचार करायचा प्रयत्न केला ना, तर सगळं कसं अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे एकाकडे जातं. आपल्याला ज्ञानावर बोलायचं नसल्यामुळे मी ज्ञानाचा हा विषय न काढता आपण ह्या सणांकडे जरी बघितलं तर त्या सणांच्या शब्दांचा अर्थ कालनेमी, नंतर कालयवन, हे सगळे नावं ऐकले ना, तर त्याच्यावर थोडंसं जरी कोणी चिंतन केलं ना, तर ते सगळे आपल्या शरीरातले सगळे विषय आहेत. त्या विषयांवरती मात करत राहतात सारखे सारखे. आणि कालनेमी तर संपत नाही. कालनेमीने तर त्यांचं पिच्छाच सोडला नाही विष्णूंचा. आधीपासून कलियुगापर्यंत आहे असा हा जो कालनेमी, त्याची गोष्ट मी पुढच्या वेळेस सांगेन. म्हणजे त्याचीसुद्धा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाशी संबंधित आपण ती गोष्ट बघू शकतो. मग हे जे चाललं आहे आपलं, तर हे सगळं जात असताना आता, आणि आजचा सोमवार आहे, तर सोमवारची माझी शिवमानस पूजा, शिवमानस पूजा हे जे आपलं स्तोत्र होतं त्याच्याऐवजी त्याचा परिणाम म्हणू. आता त्याचा परिणाम जसं आपण आपल्या या संजीवन सोहळ्याचा परिणाम असा की हातामध्ये पुस्तक आलं आणि त्या दिवशीचा आपला बोलणं झालं, आणि त्यानंतर बोलण्यामधला हा जो फरक आहे, म्हणजे ज्या गोष्टीची आपण अनुभूती घेतो त्याचा जो फरक आहे, मग शिवमानस पूजा दर सोमवारी आपली घडते आहे. मग त्या शिवमानस पूजेचाच परिणाम म्हणून की काय, आजचा हा सोमवार आहे, त्या सोमवारच्या दिवशी या स्तोत्राने सुरुवात करते आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करते. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथम श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. आता त्यासाठी काशीचं महत्त्व. मग मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच ज्ञानप्रवाहा विमलादिगंगा साकाशिकाहं निजबोधरूपा, साकाशिकाहं निजरोधरूपा. यस्यामिदं कल्पितमिन्द्रजालं चराचरं भाति मनोविलासं सच्चित्सुखैका परमात्मरूपा, साकाशिकाहं निजबोधरूपा, साकाशिकाहं निजबोधरूपा. कोशेषु पञ्च स्वधिराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेहगेहं, साक्षी शिवः सर्वगतोऽन्तरात्मा, साकाशिकाहं निजबोधरूपा, साकाशिकाहं निजबोधरूपा, साकाशिकाहं निजबोधरूपा. आपल्याजवळ जे काशीचं जल आहे त्या जलानी आपण आपल्या स्वतःच्या मनानेच ते जल हातात घेऊन जर आपल्या शंकराला अर्पण केलं तर काशी दर्शनाचं पुण्य आपल्याला लाभतं. असं प्रत्येक ठिकाणी अनुभव मिळतो आहे. काशा ही काशते काशी, काशी सर्व प्रकाशिता, सा काशी विदता येन तेन प्राप्ता ही काशिका. आता प्रत्येकाचा जर अर्थ आपण बघितला ना तर तो अर्थसुद्धा सांगण्यासारखा आहे, पण आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. काशी क्षेत्रम शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञानगंगा, भक्ति श्रद्धा गयेयम निज गुरुचरण ध्यान योग प्रयाग, विश्वेशोयम तुरीय सकल जनमत साक्षीभूतांतरात्मा, देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थमन्यात् किमस्ति. अशी ही काशी अंतर्मनाची शांती म्हणजे काशी आहे. अंतर्मनाची शांती ही काशी आहे. हे आपलं निरूपण चाललेलं आहे कशाच्या संदर्भातलं, संजीवन सोहळ्याचं. संजीवन सोहळ्याचं मी मागे म्हटलं की वेदांच्या आधाराने किंवा काहीतरी शास्त्राच्या आधाराने बोलण्याचा प्रयत्न म्हणजे विचारांचा प्रयत्न करते. तर ही जी काशीचं स्तोत्र सांगतंय की मनामध्ये तर शांती असेल थोडा वेळ जरी,
थोडा वेळ जरी मनामध्ये शांती असेल, अंतर्मनाची शांती म्हणजे काशी, ही कुणी सांगितलं आहे? शंकराचार्यांनी सांगितलं आहे. मग तेच तर द्यायचं आहे माऊलींना सुद्धा. मग अंतर्मनातली शांती काशी, काशी म्हणजे अंतर्बोध, अंतःप्रकाश, मणिकर्णिका म्हणजे मनाचा विलय. याच्यावर जास्त बोलत नाही. मणिकर्णिका म्हणजे मनाचा विलय, म्हणजेच अहंकाराचा अंत, जो मणी आणि वल्लांचा सुद्धा आपले मल्हारी मार्तंड करतायत. त्यानंतर गया म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असेल तर, आणि विश्वेश्वर म्हणजे तुरीय आत्मस्वरूप. तुरीय आत्मस्वरूप म्हणजे आपलं स्वतःचंच, आणि आपलं स्वतःचं स्वरूप म्हणजेच आपण स्वतः जर शांत असू, आज थोडंसं जरी समाधान मिळालं असेल संजीवन सोहळ्याचं त्यांच्याजवळ जाऊन, माऊलींच्या ठिकाणी जाऊन जर थोडंसं जरी समाधान साधकाला मिळालं असेल, आणि मार्गशीर्ष आहे, मार्ग सुरू आहे, याच मार्गावरून जायचं आहे, थोडा वेळ समाधान मिळालं आहे आणि ते समाधान टिकवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारची स्तोत्र जे आत्मकल्याण करणार आहे, आत्म्याला शांती देणार आहे, असं सोमवारच्या दिवशी जर आपल्याला हा योग आला तर ते गंगेचं पाणी जे घरी आणलं आहे ते निश्चित शंकरापर्यंत पोहोचेल अशी खात्री सगळेच जण देतात. आणि हा जो साक्षीरूप अंतरात्मा आहे ना, तोच म्हणजे आपला काशी विश्वेश्वर आहे. मग काशी विश्वेश्वर हे जर स्पष्ट झालं, आणि माऊलींनी सांगितलेली फक्त आपल्याला याच्यातली राहिलेली उभी आहे, समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर, समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर, उठविले भार वैष्णवांचे, अलंकापुरी सव्व घेतली ते संती, दिली भागीरथी ज्ञाना लागी, भैरवापासुनी उगम निरंतर. किती एक आहे सगळं. भैरवापासुनी उगम निरंतर, रानो माळ झरे तीर्थ गंगा, सैंदैंद्रायणी वाहती मिळोनी, अखंड क्षणी बोध जाती, चालिले विमान गंधर्व सुरगण, यात्रा परिपूर्ण झाली म्हणती, यात्रा परिपूर्ण झाली म्हणती, देव ऋषी तीर्थ महोत्साह झाला सारासार, तीर्थ महोत्साह झाला सारासार, देव ऋषीश्वर परतले, वैष्णवांचे भार निघाले बाहेर, केला जय जयकार सर्वांनी, केला जय जयकार सर्वत्रांनी, पंढरीचा पोहा निघाला बाहेर, गरुडावरी स्वार देव झाले, गरुडावरी स्वार देव झाले, नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर, नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर, झाला असे स्थिर ब्रह्मबोधे, झाला असे स्थिर ब्रह्मबोधे. आणि यावेळी ना नामदेवांना खूप भरून आलं. म्हणजे हे सगळं एकत्र होऊन जर आपल्याला एवढं वाटतं आहे की एकत्र भैरवाचं नाव आहे, नंतर गंगेचं नाव आहे, नंतर सगळ्या गोष्टी तेच आल्या आहे, सोमवार आलेला आहे आणि माऊलींची चर्चा चालूच आहे. मग ही जी ज्ञानगंगा आहे, जी ज्ञानप्रवाह आहे जो आनंदासाठी, तर ते म्हणे नामदेवांना भरून आलं खूप. हे जेव्हा त्यांनी कवन केलं त्यावेळी नामदेवांना भरून आलं. आणि श्री ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून आणि अनुभवून स्तुतीपर हा अभंग लिहिला आहे. त्यांनी जो अनुभव घेतला तिथला मग त्यांनी जो अनुभव लिहिण्यासाठी हा जो लिहिला की ज्ञानगंगाच सुरू आहे. मग ज्ञानगंगा ही जी पाहिली या समाधी सोहळ्यापासून, म्हणजे पूर्ण म्हणजे सांगते ना, महिनाच काय, दिवस काय, क्षण काय, सगळेच्या सगळे एकत्र नेऊन ठेवणारे आहेत. म्हणजे बोलण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा इतके विषय निघत आहेत बाहेर की त्या विषयातून बाहेर पडून आपल्याला काहीतरी ते महत्त्वाचं जे सांगायचं ते समजलं पाहिजे. त्यामुळे 2-4 श्लोक कमीसुद्धा केले. मग या सगळ्या गोष्टी असताना आपण म्हटलं होतं, आपली चर्चा चालू होती की अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य काही नाही. बुद्धीला स्थिर करण्यासाठी आपली ही वाटचाल करायची मार्गशीर्ष आहे. मार्गशीर्षावर जर आपल्याला ही वाटचाल करायची असेल तर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही. यावरती माझी बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. यावरती माझी बुद्धी जर स्थिर राहिली म्हणजे हे सगळं गंगेचं पवित्र जल, हा महिना, हा मार्ग, त्याचा आशीर्वाद सगळा मिळण्याच्या मार्गावर तरी कमीत कमी मी जाईन. आणि नितांत विश्वास बसला पाहिजे. म्हणजे ज्याचा विचार आपण करतो, आत्तापर्यंत विचार करत होतो, मनन करत होतो, म्हणजे मन, त्या ठिकाणी मन लावलं, विषयामध्ये मन लावलं तर त्याला मनन म्हणतात. आणि विषयांचं चिंतन केलं त्याला चित्त म्हणतात. आणि हे दृढ केलं मनामध्ये तर बुद्धी. मग या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत ज्या विषयामध्ये घडत होत्या त्याच मनन चिंतन करून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकाला अशक्य असं काही नाही यावरती बुद्धी मनन चिंतन करून स्थिर करणे.
बुद्धीला मनन चिंतन करून बुद्धीला स्थिर करणे, असं जर माझ्याकडून घडलं तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळाला पूर्ण असं आपण म्हणू शकतो. ह्यावरती आपली चर्चा सुरू होती. त्याच्या पुढचं विवेचन द्यायचा प्रयत्न करते. मग आपल्याला जे व्हावं वाटतं ते त्याला समजत नाही का? आता रामांच्या वनवासाचं त्यांना आधी कल्पना होती म्हणून, नाही तर दुसरं कोणीही जरी त्या ठिकाणी असतं तर त्यांना वाटलं असतं अरे राज्याभिषेक होणार आहे आणि मला वनवासाला जावं लागतं आहे, कुणीही घाबरून गेलं असतं या दुःखाने. पण त्यांना दुःख वाटलं नाही, कारण वसिष्ठांचा महावाक्य त्यांनी खरं मानलं होतं. मग महावाक्य जर खरं मानलं तर कोणत्याच जीवाला कोणताच त्रास होणार नाही हे अनंत कोटी ब्रह्मांडाला माहिती नाही का? अनंत कोटी ब्रह्मांडाला हे माहिती आहे की याला ह्यानी त्रास होतो, तो होऊ नये असं त्याला वाटतं. पण प्रारब्धापुढे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सद्गुरू काही करू शकत नाही. म्हणून बुद्धीला काय स्थिर करायचं, ह्या सगळ्या गोष्टी पातळीवर खालच्या पातळीवरच्या आहेत. जो त्रास आपल्याला प्रारब्धाप्रमाणे जे पेरलं ते उगवणार आहे. जे आम्ही पेरलं आपल्याला आत्ता वाटतं की काळ हा एवढाच आहे फक्त ह्याच जन्मातला, तसं नसतं. काळ हा पूर्वीपासून चालूच आहे. त्या काळामध्ये आपले किती जन्म झाले आणि त्या जन्मामध्ये झालेली पातक पाप किंवा पुण्य त्याचा हिशोब प्रारब्धाच्या रूपाने समोर येतो. आणि तो समोर येत असताना आपल्याला ते भोगावं लागतं. हे अनंत कोटी ब्रह्मांडाला सुद्धा भोगावं लागलं. ज्यांनी रूप घेऊन आला रामाचं कृष्णाचं त्याला सुद्धा भोगावं लागलं. ह्यावरती माझी बुद्धी मनन चिंतन करून स्थिर करणे. म्हणजे आपण एखादी बिल्डिंग जेव्हा बांधतो तेव्हा बिल्डिंगमध्ये पाया पक्का पाहिजे. त्या पाया पक्क्या बांधल्यावर ती बिल्डिंग कितीतरी वर्ष टिकते. तसा हा मार्गावरचा पाया हा आहे की हा काहीही करू शकतो. मुळात हेच वाटत नाही आपल्याला, तो काहीही करू शकतो. तो माझ्यासाठी काही करत नाही म्हणजे त्याच्यात काही अर्थ नाही. ही जी बुद्धी शिकवत असते ना, त्या बुद्धीला बाजूला करायचं. मागच्या बेलसरांच्या प्रवचनांमधून सांगितल्याप्रमाणे तो एक जुगार खेळत होतो. जो जुगारी व्यक्ती असतो पुन्हा पुन्हा जुगार खेळतो आणि पुन्हा पुन्हा हरला काय जिंकला काय तो त्याच्यातच गुरफटतो रेशमाच्या किड्यासारखा. आता ते म्हणतात ती बुद्धी बाजूला करायची. ती बुद्धी बाजूला करून ह्यांच्यावरती लावायची, अशी लावायची की तू काही कर, मला माहिती आहे तू काही करू शकतो, करत नाही हे माझं प्रारब्ध आहे. आपल्याला जे व्हावे ते वाटते ते करणे काय त्याला अशक्य नाही हे माझ्या मनाला आता पटलं समजा. जर म्हणजे ह्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या या कथांना आणि या ग्रंथांना काही अर्थ नाही आहे. त्यामुळे हे पटवण्यासाठी बुद्धीला आपण ते पटवलं आणि ज्याला सगळं समजतं त्याला सगळं दिसतं. आपण म्हणतो पुरुष सूक्त म्हणत असताना म्हणतो अनंत डोळ्यांनी हा बघतो. पण अनंत डोळ्यांनी बघत असताना मनात काय म्हणतो, कसला बघतोय, बघत वगैरे काही नाही, माझं दुःख तर जसंच्या तसंच आहे, असं जे म्हणणं आहे ना त्या बुद्धीला बाजूला करा. बाई बुद्धी असं नसतं ते. मग काशी स्तोत्रामध्ये त्यांनी तेच सांगितलंय, भवानी आहे, बुद्धी भवानी आहे आणि तो शिवाय ऐकणारा जो साक्षी आत्मा आहे तो शिवाय आणि बुद्धी भवानी आहे. मग भवानी बुद्धी भवानीचं काम जर करायला लागली तर ती म्हणते ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या आहेत. मग ज्याला सगळं समजतं दिसतं हा विश्वास जर मनात असेल आणि जर तो ते करत नसेल तर हे आपलं प्रारब्ध आहे याचा स्वीकार जर त्या बुद्धीने केला, म्हणजे मन मनन चिंतन आणि बुद्धी अहंकार या सगळ्या गोष्टी फक्त नतमस्तक केल्या. कशावरती? त्या माऊलींच्या चरणी. ज्या सद्गुरूंच्या चरणी ही जर गोष्ट बदलली तर देवाला म्हणे दुसरं काहीच नको आहे. देवाला काय पाहिजे? फक्त आमची मन बुद्धी चित्त अहंकार रूपांनी जर आम्ही त्यांची सेवा केली, बाकी मला दुसरं काही नको, मला फक्त भगवंतात तू पाहिजे. आपल्याला सुद्धा हा अनुभव येतो. आपल्या मुलांनी जर म्हटलं आई मला तू काही नाही केलं तरी चालेल, मला तू जशी आहे तशी आवडते, तुझं प्रेम मला माहिती आहे, मला पटलं, आईच्या डोळ्यात पाणी नाही येणार? त्याला माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही पण तो माझ्यावरती प्रेम करतो. हा म्हणतो हा मुलगा, आता हा जो भक्त आहे ना, हा मार्गावर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर हा मार्गावर आला तर तो म्हणतो भगवंता हे सगळं चालणारच आहे. तुमच्यासुद्धा जेव्हा मी कथा वाचल्या ना त्यामध्ये तुम्हाला काय कमी त्रास झाला? माऊली तुम्हाला काय कमी त्रास झाला? इतका त्रास तर कुणालाच झाला नाही जेवढा माऊलींनी आमच्यासाठी भोगला. हे मला आता दिसायला लागलं. जर त्यांनी हा त्रास भोगलाय तर आमचा त्रास त्याच्या मनाने काहीच नाही हे मी स्वीकारलं. आता ह्या ज्या गोष्टीचा मी मनापासून जर स्वीकार केला आणि मनापासून स्वीकार केलेलं मन बुद्धी चित्त अहंकार रहित असं जे काही उरलंय आपल्याजवळ, जे अगदी शुद्ध स्वरूपामध्ये जे काही उरलंय ते जर भगवंताला अर्पण केलं तर भगवंत मनातल्या मनात हसतात आणि हसल्यानंतर जी शांती देतात ना ती काशी आहे. ती काशी आहे. तिथे ज्ञानाचा प्रवाह कोणता आहे की मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. आणि त्या ठिकाणी गया वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय? मला दुसरं काही नको असं जर त्या भगवंतांनी असं जर त्या साधकांनी म्हटलं, ह्यासाठी भगवंत म्हणतात तुला जन्माला घातलाय, दुसरं काही कारण नाही.
कारण बाकीच्यांची भोगयांनी संपलेली आहे, तुझ्या आधीचं भोगून पाप संपलेलं आहे. आता तुला मनुष्य जन्माला का घातलं? कारण जे तुला समोर दिसतंय त्याच्यामध्ये अडकू नको, ते खरं नाही, ती माझी माया आहे. आणि एकदा हा का ज्ञानप्रवाह म्हणजे पुढच्या ज्ञानाचा, शिकण्याचा आणि पैशाचा आणि इंग्लिशचा, मराठीचा, गणिताचा, विज्ञानाचा सगळा बाजूला ठेव. आता फक्त तुला काय पाहिजे? मला तू पाहिजे आणि तुला मी पाहिजे. एवढं जर लक्षात ठेवलं तर ती जी माऊलींची संजीवन सोहळा आहे ना, जो आपण करतोय साजरा दुसऱ्या भागामध्ये, त्यांची कृपा झाली तेव्हा कळेल. माऊली साध्या साध्या गोष्टीत कृपा नाही करू शकत, कारण त्यांना जर प्रारब्धाचे भोग भोगावे लागले तर प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी नाहीतच ते. कारण आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला, आपल्या अमृतकणात बोलते मी नंतर, की आपल्या कर्माप्रमाणे काळाप्रमाणे आपले फळं मिळत असतात. हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. कोणत्या वेळी लग्न होणार आहे, कोणत्या वेळी मृत्यू होणार आहे, कोणत्या वेळी कोणतं दुःख येणार आहे, हे सगळं ठरलं आहे. पत्रिका बघितली तर जर हुशार ज्योतिषी असेल तर तो सांगेल. मग त्यामध्ये कसा बदल होणार आहे? रामांच्या जीवनात झाला नाही, कृष्णाच्या जीवनात झाला नाही, माऊलींच्या जीवनात झाला नाही, तर माझ्या जीवनात कसा बदल होईल? आणि व्हायला नको अशी ही जी बुद्धी मागाची जी विषयांमध्ये रमत होती, ती विषयांमध्ये रमणारी बुद्धी मी साधकांनी जर त्या ठिकाणी त्या माऊलींच्या चरणी स्थिर केली, की आता जे घडेल ते तुमच्या कृपेने घडणार आहे आणि आतापर्यंत जे घडलं ते सुद्धा तुमच्या कृपेने घडलं, असं जेव्हा आपण म्हणू, असं जे सूक्ष्म चिंतन जे होत होतं का आतापर्यंत नाही, श्लोकांनी, मार्गांनी आणि त्या दिवसाच्या महत्त्वांनी अशा प्रकारचं जेव्हा चिंतन एखाद्याचं घडतं ना, असं सूक्ष्म परिपूर्ण आणि अंतर्मुख करणारं जेव्हा चिंतन घडतं, यामध्ये काय काय गोष्टी असतात आता ज्ञानरूपाने बोलते, की त्यामध्ये विश्वास असतो. सगळ्यात पहिल्यांदा विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काहीही करू शकतो, हा विश्वास मी माझ्या मनाला पटवला. नंतर मग मी प्रारब्ध समजलं, मला माझं काय आहे, माझं काय, इतरांचं काय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे माझ्या मनाला पटवलं, विचारलं. आणि इतरांकडे त्यांचं दुःख न बघता म्हटलं त्यांचं आणि आमचं कोणतंही असलं तरी दुःख ते दुःखच आहे. त्यामुळे याच्यावर जर मात करायची असेल तर हे प्रारब्ध म्हणून सोडून देण्याशिवाय, बुद्धीने त्याच्यामध्ये लक्ष न देणे हा एकच पर्याय असल्यामुळे मी त्या गोष्टीला प्रारब्ध समजलं काय आहे ते, मग त्या प्रारब्धाची स्वीकृती केली. किती कठीण आहे ही गोष्ट. म्हणून नवल घडावे गे माये, माझ्या जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टी न घडाव्या, नवल घडावे गे माये. काहीतरी नवल घडावं माझ्या जीवनात, तर माझ्या जीवनात अर्थ आहे. सर्वसाधारण सगळ्यांसारखं जर जीवन जगायचं असेल तर पुनरपी मरणम आहे. हे काशी क्षेत्री जाऊन जर तिथला आशीर्वाद मिळत असेल, जर संजीवन सोहळ्याचा आशीर्वाद मिळत असेल, सोमवारच्या दिवसाचा आशीर्वाद मिळत असेल, तर बुद्धी परिवर्तन आवश्यक आहे. बुद्धीच पाहिजे भगवंताला, आणि म्हणे स्वतःच दिली आहे बुद्धी. पण बुद्धी देत असताना त्यांनी आधी म्हटलं, आधी गणपतीची उपासना करा, तर ती बुद्धी तुमच्या कामाची आहे. अन्यथा गणपती म्हणे बोलत नाही, काही कोणत्याही प्रकारचं बोलणं त्यांचं नाही आहे. त्यांच्या एकूण देहयष्टीवरून, त्यांच्या कृतीवरून समजतं बुद्धी कशी आहे. तो स्वतःचं बोलत नाही. भगवंत बोलत नाही, हनुमंत बोलत नाही. हनुमंत असं सांगत नाही, असं करा तसं करा. त्या हनुमंतांचं सुद्धा उदाहरण आहे, की ज्या ठिकाणी किती निरपेक्षता आहे हनुमंतामध्ये, तसं दास्यत्व असेल तरच आपल्याला भगवंत पावतील ना. जेव्हा वाल्मिकींनी रामायण लिहिलं तर ह्या हनुमंतांनी आधीच लिहिलेलं होतं. पण जसं वाल्मिकींचं रामायण बघितलं तर दुसरा भक्त काय म्हणतो, हनुमंतांच्या जेव्हा समोर आलं, अरे ह्यांनी इतकं सुंदर लिहिलं, एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपलं स्वतःचं लिहिलेलं रामायण पाण्यात बुडवून टाकलं. किती मोठेपणा आहे हा मनाचा. मग अशा प्रकारचं जेव्हा आपण वाचतो तेव्हा अहंकार कशाचा करायचा आहे? हे अहंकार समजा भगवंताला समर्पित झाला तर हनुमंतांनी वेगळं काहीच केलं नाही, फक्त रामाचं नाव घेतलं आणि कार्य जे केलं ते रामामुळे घडलं म्हणे. मग असं जर गेलं तर राम आणि हनुमंत वेगळे मानतच नाही. हनुमंत शिवाचे अवतार असून सुद्धा रामाच्या समोर नतमस्तक आहे, हीच गोष्ट समजण्यासारखी आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असून सुद्धा मग ही जी स्वीकृती होते ना, की जे करतात, जे प्रारब्धाप्रमाणे होतं ती स्वीकृती होते. ती स्वीकृती झाली हे वाटणं म्हणजे कृपा आहे. कृपा म्हणजे काय असते? दुसरीकडून कृपा येत नाही. त्यांनी म्हणे असे सद्गुरू कोणते खरे? खरे सद्गुरू, हा प्रश्न विचारला होता एकाला, की सद्गुरू खरे कोणते? तर ते म्हणे मी म्हणतो असं करा असं म्हणणारे सद्गुरू खरे नाही. त्या शिष्याने स्वतःचा शोध घ्यावा. तुला कशात आनंद मिळतो हे मी कसं सांगणार? मला कळतं सगळं, पण तुला तुझ्या प्रारब्धावर स्वतः मात केल्याशिवाय तुला आनंद मिळणार नाही. हे जरी मी तुला डोकं फोडून सांगितलं तरी तू ऐकत नाही. पण तुला अनुभव आला स्वतः तर मग तू लागलीच बदलशील. मग ती बुद्धी परिवर्तन केली असेल आपण स्वतःची तर ती आपल्यामुळे होत नाही, शक्यच नाही. हा इतका दुर्मिळ योग आहे म्हणे बुद्धीला समर्पित करणे, की हा शक्यच नाही आहे.
आणि आपल्यासाठीच करायचं आहे ना, इतरांसाठी नाही करायचं आहे. असं जर केलं तर ती कृपा असते आणि ते दुसरं काही नसून आता अशा प्रकारचं जर आपल्या शरीरामधून काहीतरी वेव्ज बाहेर आल्या तर ती जी ऊर्जा आहे ते अंतःकरणातलं देवत्व आहे. अंतःकरणातलं देवत्व जे लपून बसलं होतं आत्तापर्यंत. किती मोठा शोध आहे हा. याहून मोठा शोध असूच शकत नाही. म्हणजे 4 ओळींचा विचार करत असताना, सखोल जात असताना, की आपण जो अतिशय उत्तम विचार करतो, आपण जे अतिशय उत्तम शरणागती पत्करायला तयार आहे, आपण जे दास्यत्व घ्यायला तयार आहे, याची साक्ष भगवंत आहे. आणि भगवंतानी जर हो म्हटलं आणि भगवंतानी जर शांती प्रदान केली, त्यातून मी माझी तळमळ करत राहिली, तळमळ जेव्हा शेवटच्या टोकाहून शांत होईल तेव्हा माझा आणि त्याचा संबंध काय आहे हे समजेल. आणि त्यावेळी जी शांती मिळते ते कुठून उत्स्फुरलं. सद्गुरूंनी सांगायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी म्हटलं की नाही, मला ईशोपनिषदातले उदाहरणं काही द्यायचे आहेत. ते आतून स्फुरलं. जसं बियाणं पेरलं जमिनीमध्ये आणि बियाणं पेरल्यानंतर आतून बी उत्पन्न होतं, बियांमधून ते डौलदार असं पीक निर्माण होतं. तसे माझे अतिशय उत्तम विचार कशामुळे निर्माण झाले मग हे सगळे माझं मनन चिंतन आणि बुद्धीचं स्थैर्य. मी माझ्या मनाने ठरवलं कुठे करायचं आहे, कोणता विषय बघायचा आहे, कुणाकडे बघायचं आहे, काय ऐकायचं आहे, काय बोलायचं आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या मी ठरवल्यावर त्याच्यातून जर मला आनंद झाला तर ते सद्गुरूंची ना फक्त दाखवणं असतं, मार्गदर्शन असतं. तू ह्या मार्गाने जा, मार्गशीर्ष आहे, मार्गाने जा. तुला कुठे ना कुठे ठेचकाळशील, पुन्हा तू दोष देशील, पुन्हा चुकशील, पुन्हा माझ्या मार्गावर येशील, मी तुला सोडत नाही. पण हे जेव्हा आतून त्याला समाधान कधी ना कधी प्राप्त होईल, होतंय असं आमच्या सद्गुरूंनी उदाहरणं सांगितले आहेत. असं आपोआप काही वर्षांनी होतं. चुकलेले लोक